नमस्कार. तर चला आज आपण शेपू व चुक्याची मस्त अशी गरगट्टा भाजी बनवणार आहोत. तर यासाठी मी शेपू व चुका घेतलेला आहे. तर आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे. यानंतर मी पहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला हिरव्या मिरच्या देखील छान अशा बारीक कट करून घ्यायच्या आहेत. यानंतर आपण एका कुकरमध्ये शेपू व चुका घेणार आहोत. तर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये. तर आपण हे शिजवत असताना यात आपण बारीक चिरलेल्या मिरच्या, शेपू चुका व हरभऱ्याची डाळ घालणार आहोत. यानंतर आपण यात प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे पहा. तर शिजलेली आहे आपली शेपू चुक्याची भाजी. तर आपण याला स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेऊयात. तर भाजी ही आपली छान स्मॅश झालेली आहे. तर यानंतर आपण यात रवीच्या सहाय्याने आणखीन याला छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे पहा. आणि आपण यात बेसन पीठ घालणार आहोत. तर बेसन पीठ घालून आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा छान असं मिक्स झालेलं आहे हे. यानंतर आपण एका कढईमध्ये तेल घालणार आहोत व जिरे घालणार आहोत. तर पहा जिरे घातल्यानंतर आपल्याला यात लसूण घालायचं आहे, बारीक चिरलेला लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे पहा. तर आपण ही छान अशी परतून घेऊया पेस्ट. तर अगदी सोपी रेसिपी आहे पहा. यानंतर आपण यात लाल तिखट घालणार आहोत. तर तिखट हे आपण आपल्या चवीनुसार घालायचं आहे पहा. तर छान असं आपले फोडणी छान अशी आपण आता द्यायची आहे. तर आपण जो गरगट्टा करून घेतलेला आहे कुकरमध्ये तो घालणार आहोत पहा. तर छान अशी आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे. थोडंसं आपण यात पाणी घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे पहा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आपण यावरती. तर पहा अगदी चवदार अशी आपली शेपू चुक्याची भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक्यू.